विधान परिषद उपसभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांचा शिंदे सेनेकडून अर्ज, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना आणखी एक धक्का। सचिन अहिरांना शिवसेनेकडून उमेदवारी, आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा। अहिरांमुळे वरळीतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद। सचिन अहिरांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करणार। सचिन अहिर यांच्या उमेदवारीवर शिवसेना युबीटी आमदार अनिल परब यांचं मौन, तर असे अनेक धक्के पचवले सुनील राऊतांचं वक्तव्य। ये तो अभी झांकी है, ऑपरेशन अभी बाकी है। सचिन अहिरांच्या उमेदवारीवर भाजपा आमदार प्रवीण दरेकरांचं सूचक विधान, तर ऑपरेशन टायगर सुरूच, महेंद्र थोरवेंचं वक्तव्य। उपसभापतीपद निवडणुकीत नीलम गोऱ्हेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबन आदेशामुळे नाराजी। शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी, पक्षातील एक गट सत्तेसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी पार्थ पवारांना मोठी संधी। पार्थ पवारांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवर वर्णी। उज्ज्वल निकम, धैर्यशील मानेही सदस्यपदी। खासदार ओमराजे निंबाळकरांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा। केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना झालेल्या भेटीला महत्त्व। वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आज शेवटची मुदत। नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून भरावा लागणार दंड। राज्यभरातील 1 कोटीहून अधिक वाहनांवर कारवाईची टांगती तलवार। बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकात घोळ, 4थीच्या गणिताच्या पुस्तकात गंभीर चुका। गणितज्ञ रामानुजनांच्या निधनाची तारीख चुकवली, तर लांबी आणि वजनातही घोळ। टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक। बिहारच्या पाटण्यामधून सुमन कुमारीला बेड्या। मोठ्या सुटीनंतर विदर्भातील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू। शिक्षक, शाळा प्रशासनाकडून मुलांचं मोठ्या उत्साहात स्वागत।